राम राम मित्रांनो, 2 महिने झाले आपल्या गायची तब्येत बरोबर नव्हती मित्रांनो. 2 महिने झालं अजिबात म्हणजे चारा थोडाफारच खाऊ लागती. मध्येच तरच्या काळामध्ये तब्येत गायची व्यवस्थित झाली आणि गाय उठून उभारून असं सुरुवाती तुम्हाला व्हिडिओ पण मध्ये दाखवले आहे की सोयाबीन वगैरे खाऊ लागती. तर अचानक रात्री तब्येत खराब झाली आपल्या गायची मित्रांनो. आणि रात्री 1:45च्या दरम्यान आपल्या गाय आपल्यापासून सोडून गेली मित्रांनो. रातभर झोपा नाही मित्रांनो. आपण मी म्हणण्यापेक्षा आमच्या वडिलांनी जे प्रयत्न केले अतोनात गायीसाठी भयानक प्रयत्न केले. बरं गाय आपली वाचू शकली नाही मित्रांनो. तिला आजारात जबरदस्त झालता मित्रांनो. हे बघा, अतिशय दुःख होत आहे बघा मित्रांनो. गाय एवढी म्हणजे गुणवान होती. आपण भरपूर उदगीरला नेलं, तिचा उदगीरला एक्सरा काढून आणला तर हृदय आणि फुफ्साच्या जवळपास सळई होती मित्रांनो. आपण ऑपरेशन पण केलं तर त्या ऑपरेशनमध्ये काय सळई निघाली नाही मित्रांनो. काही ना तार निघाली ना काही नाही. पण नंतर चेक केलं मशीननं तर तार काही वगैरे नाही गेलता. म्हणून आपण म्हणलं गायची तब्येत व्यवस्थित झाली, आता चांगली झाली, थोडं हळूहळू सुधारणा होईल आणि होऊ लागली ती पण सुधारणा मित्रांनो. परंतु कालपासून म्हणजे परवा दिवशीपासून वैरण खायची थोडी कमी केली आणि काल तर कत्ताच वैरण खाल्ली मित्रांनो. काल दिवसभर खाल्ली, रात्री खाल्ली. 1-2 दिवस झालं गाय खाली, म्हणजे 1-1.5 दिवस झालं गाय खाली बसून होती. गाय उठून काय उभा टाका नाही मित्रांनो. रात्री 1:45 वाजता अखेरचा श्वास घेतले मित्रांनो गायनं आणि गायचं असं दुःखद निधन झाले की बस. मुझे हारने मत देना बाबा, मेरा जीतना बहुत जरूरी है. अकेले चल दिया हूँ इस राह पर, मंजिल का मिलना बहुत जरूरी है. यहाँ सब खड़े हैं घेर कर मुझे मेरी हार का तमाशा देखने. इनके मुंह पर तमाचा मारना जरूरी है. चाहे जितना दूर हो जाऊं मैं इस दुनिया से, मुझे प्लीज हमेशा अपने पास रखना. बाबा मेरे सटूट भरोसे की लाज रखना. पैप आहेत का बघ इकडे. जाते की दिवस. लाकडं काढावं लागतं सध्या, लाकडं काढावं लागते ते. तरी 8-9 ठिकाणी ही तिथं रगत नाही अंगात. पुढे तिथं ठेवा म्हणा. चंदनाचा फाटा घेतलाय. खूबळे द्या. होती की असं चांगलं ठेव का एवढा राहते हात थोडा नका सोडा. ते चुडी ही घाला तिथं त्या वटीत केलं तेव्हा ती पदर आहे का पदरात घाला. त्याच्यात पदरात ते ब्लाऊज ती घाला सगळं ते चुडी हे का हा चुडी अडकावा आरती काढून ठेवा मध्ये. आरती वरी राहते. वटीत घालू द्या शिंगात कशाला. तिथं ठुक राहते, तिथं ठुक पायापाशी तुझ्या तिच्या पायापाशी ठुकी तिथं मागं राहते म्हणकी होय की मग तिथंच ठुकी इकडं. गाय खाय की तेव्हा तिच्यातच हो का ही जमलं की काय तिथं पिवळं एक खाय ती एक खाली घातली खाली पांढरा कपडा
खोबळे त्या डोळ्यावर ठेवा. 2 डोळ्यावर ठेवा, 2 खोबळे. एकच बसते एकेकाला. आणि इकडला उचलून आधी खाल्ला ठेवा बनू बा. बसला उलबत्या वरीच राहिला करा की आरती आरती करताना उदबत्याला लाव. मध्येच करा की आरती. मध्येच मध्येच करा आरती. हा वरी असते काढ्या कपडा झाका ते गुलाब टाकावरी पुन्हा आरती कर. ते दुपट कशा दिले ताबाने ते गायचं आहे आतरलो पांघरलो पांघरू घालायचं. ही आबाने बक्कळ केले बो, रातभर झोपत नव्हती. गुड ठेवू का तोपर्यंत आरती आरती करूची का ठेवा घे. ते साडीचा सुद्धा घ्या पुन्हा फुलं टाका म्हणा वरी मीठ टाकायचं आहे पुन्हा टाकून ए हाताने टाकूस टाक मग. पायाकडे ही टाक सगळी करून. ते पण हिरवा ब्लाऊज पडले का ते तोंडावर झाका तिचे. ही एक निळ एक राहिली आरती करून पुन्हा घे, आरती. वातवडी खाली बसून लाव वारण लागायचं नाही. दाब थोडी वाद दाब रे. दाबरं थोडं शेण थोडं शेंडा दाब खाली बसा की. आता का लटलट करावं लागेल अहो ते हाताने लावा की. टाकले ठेवा ते अलीकडे हाताने लावा म्हणजे लागते व्यवस्थित. तिकडे शेंडा झालाय वाटीचा उरपाट लावायला म्हणजे बघ डावी त्यानं आरती तर फिरवा आली का मग त्याच्यानं की आरतीचा शेंडा तिकडे झाला त्याने डाव्या हाताने उदबत्ती लावून घ्यायला घे. उलबत्या ह्याला लावायचं वली होते रे ते चंदनाचा फटा टाका उडबे खाली. टाकलंय नाही एक टाकलं वहिनी रट्टावून मोठा फटा आण देत. त्यांना झाड आणायची तुळशीचे पानं मजूर आणलं होतं. मी हे केलं आणली की तोंडात घातलं पाहिजे. घातलं का? खडी साखर ते घातलं असतं तोंडात. मध्येच राहते का वरी खडी साखर आहे का हाय बघा आमच्या घरी होती की खडी साखर तोंडात घातली. खाली बसा बंडू बाय, खाली बसूनच करा. म्हणा आरती आरती म्हणजे तू का फिरवा. मग फिरू का हे संकेतला तर आणायचं ते सापडलं तरी मी काकूला विचारले थांबा थोडी ताती आली तर. आले का जात्या? थांबा तात्या आली. ठेव खाली तो खाली ठेव. खाली ठेव वार लागत थांबा थांबा ताती आली थांबा. गाडीवर आली ते ब्लाऊज पीस लागल मग आरतीला. काय म्हणले ही जर मला काय तर जाऊ काय झालं की अचानक झालं. हा काय नाही खोबरा ठेवला खोबरा ठेवला इकडून मागून इकडून राहिले कमी आहे संख्या. हा टाक सगळं तिथे जाता. ती साडी घ्या आधी पुढी. साडीचा पालो मधून साडीचा काढून पदर घ्या. आहे का त्या पांढऱ्या काढा तसा पांढरा ती वरचा कपडा घ्या ती पांढरा बी. वरी गावलं ठेवलं ते 2 दिवस झालं बंद केली. एक अशी गाय आणि तो पडली आहे गाय अवसानाचं नाही तिच्यात. वासराला आता काय मग डॉक्टर मग पेशंट न काढते त्याच्या बाहेर करत आणतात तरी मी रोज डॉक्टर हा पाटले सरला बोललो मी तुमची ब्लाऊज आमचं पीस मुलगा हातावर औषध करायची हो हम्म बोल मी त्याला हम्म गेलते मग तिथं हो गेलतं मग. गेली काय ती गेली ती काय कमरते दोन ही गेलते मनके गेली का ती बी? कशानं कोणती असं जाऊन बांधलेली काय जागेला पडली स्वातीच्या फेर झाले म्हणून माझ्या गायला सहज. वारली काय ती बी काल सकाळी वारली ती काल का मंद्यास ताई मरायच्यात मार्गावर आहे म्हणलं ती बी. आईने जाते तिला पाय मुली होते घ्या बरी हात सगळ्या वऱ्यास उदबत्ती काढून बाजूला ठेव. पुन्हा लावावं लागते वरी. पुन्हा वरी पुन्हा लावायची. वरी लावायला लागते. घेते तर घेतले की मला घ्या वरी हात इथून आला की मी ते बंडू बाय इथून संख्या आली की इकडून इकडे तोंड करा. आता बट बा. माझा गुडघा दुखायला रे
बंडोब्याचा गुडघा म्हणून कमी होईना बुवा हा हा लय आणि दिवस काल झाला थोडीशी वाजले म्हणा गुडघ्यामध्ये हम्म. कणीच्या. ते ती ही झाले ते लोट टाक थोडं थोडं सगळ्यांनी दोघींना टाकायचं सगळ्यांनी टाका बाकी. झालं पोट फुगले बाई हळू ढकला थांबा जरा आबा सरकू द्या तात्या बुटग्या तात्या हातात घेऊन जा. हातात घेऊन जावा ते उरपाटा घातलो पडत्याले कट्टाला उभा टाकले उरपाटा तोंड करून आई पाय भरल्यावर पुन्हा बुटात कसं घालावं पाय सरका सरका. सरका लांब सरका मास्टर वायर हा बघा त्याची तीन चार तयारीला बसतो तुम्ही तिला पाय होतो गलती बी होती ना, वाकडाची काढा, वाकडाची काढा, काही दिला ना हा तोंडा पुसला तोंडा